दुबार पेरणी करता डीपीसीतनं निधी देण्याची घोषणा नुकतीच राज्य सरकारने केली। या पाठोपाठ मुख्यमंत्र्यांनी आता दुसरी मोठी घोषणा केली आहे। शेतकऱ्यांची 48,000 कोटींची थकीत वीज बिल माफी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली। 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत पंप असलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या दिवसभरातील टॉप 50 ठळक बातम्या। दुबार पेरणीसाठी सरकार मोफत बियाणे देणार, महसूल मंत्री यांची माहिती। शेत रस्त्यासाठी स्वतंत्र डॅशबोर्ड प्लॅटफॉर्मची निर्मिती। बोगस बियाणे अथवा पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट आले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मदत देणार असल्याची माहिती महसूल मंत्र्यांनी दिली। सोयाबीनची झेप हमीभावाच्या पुढे, दर पोचले 7,000वर। मर्यादित आवक व मजबूत मागणीमुळे दर आले तेजीत। नेहमीप्रमाणे याही वर्षी शेतकऱ्याजवळील माल संपल्यानंतर बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात मोठी वाढ झाली आहे। उदगीरमध्ये सोयाबीनला सर्वाधिक प्रति क्विंटल 7,230 रुपयापर्यंत मिळाला दर। कर्जमाफीच्या निकषात सुधारणा। 30 जुलैपूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे होणार जमा, ज्याच्या अटी मागे घेण्यात आले। कर्जमाफीला मंत्रिमंडळाचा शिक्कामोर्तब झाला असून लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणार लाभाची रक्कम जमा। शेतकऱ्यांना आनंदाची बातमी। नमो शेतकरी योजनेचा 2,000 रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे। मिळालेल्या वर्तमानपत्राच्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा प्रलंबित असणारा हप्ता शेतकऱ्यांना 20 जुलैपर्यंत मिळू शकतो। कर्जमाफीचा लाभ मिळेपर्यंत आकारले जाणार नाही पीक कर्जावरील व्याज। राज्य शासनाचा जिल्हा बँका व विविध कार्यकारी सहकारी संस्थांना आदेश। शेतकऱ्यांना दिलासा। कर्जमुक्ती लाभासाठी ॲग्रीस्टॉक नोंदणी क्रमांक अनिवार्य। राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता थेट महिलांच्या खात्यात जमा होणार। यासाठी निधी मंजूर करण्याचा शासन निर्णय GR देखील आला असून जून महिन्याचा 24वा हप्ता लाडक्या बहिणींना 20 जुलैपर्यंत सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार। अनेक जिल्ह्यामध्ये तापमान 36 अंशावर। 20 जुलैनंतरच पाऊस पडण्याचा अंदाज। पावसाने 8 दिवसापासून गॅप दिल्याने उष्णतेचे प्रमाण वाढले आहे। यानंतर आता 20 जुलैनंतरच पुन्हा पावसाचे आगमन होईल अशी शक्यता हवामान खात्याने दिली आहे। निकृष्ट बियाणे युद्ध पातळीवर पडताळणी सुरू। अहवालाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा। पेरणीचा मार्ग मोकळा। जिल्ह्यामध्ये पावसाचा पत्ताच नाही, त्यामुळे पिके करपण्याची भीती। शेतकऱ्याला दुहेरी संकट। बोगस बियाण्यामुळे शेतकरी संकटात। लाल कांद्याच्या उत्पादनामध्ये यंदा घट होण्याची शक्यता। विहिरीमध्ये अद्याप पाणी उतरले नसल्याने पिकांच्या वाढीस अडचण निर्माण होणार। शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले। शेतकऱ्यांना जोरदार पावसाची आहे प्रतीक्षा। माकड, रानडुक्कर व हरिणांच्या उपद्रवाने शेतकरी हैराण। पिकांचे होत आहे नुकसान। पिकांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू। पावसाचा खंड, वाढता उत्पादन खर्च आणि वन्य प्राण्याद्वारे होणारे नुकसान, शेतकऱ्यावर तिहेरी संकट। लाडकी बहीण योजनेतून 50% महिलांना वगळण्यात आले। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ई-केवायसी न झाल्याचे कारण देत तब्बल 62 लाख महिलांना योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केला आहे। हजारो रेशन कार्ड धारकांना दिलासा। 3 महिन्याचे धान्य एकदाच मिळणार। पावसाळी गैरसोयीमुळे प्रशासनाचा निर्णय। लाभार्थ्यांना ई-पॉसवर 3 वेळा लागणार ठसे। जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्याचे रेशन लाभार्थ्यांना एकाच वेळी मिळणार। निकृष्ट सोयाबीन बियाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान। पेरले पण उगवलेच नाही। शेतकऱ्याला दुबार पेरणीचे आले संकट। चौकशी करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी। हिंगोली जिल्ह्यातील अपडेट। 8 दिवसापासून जिल्ह्यात पावसाची उघडदीप। बळीराजांच्या नजरा आकाशाकडे। कोवळी पिके आली धोक्यात व दुबार पेरणीची चिंता वाढली। पावसाने सध्या पाठ फिरवली असून अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यावर आले संकट। फळपीक विम्यामध्ये आता हळदीचा समावेश। संत्रा, पेरू, डाळिंब, सीताफळासह 6 पिकांसाठी योजना। पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये सहभाग होण्यासाठी ही कागदपत्रे लागणार। भाजीपाल्याची आवक घटली। टोमॅटो, पालेभाज्या कडाडल्या। मेथी, शेपू, कांदापात 20 रुपयांना पेंडी। बाजारामध्ये भाजीपाल्यांची आवक कमी झाल्याने दरात मोठी वाढ झाली आहे, त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका।
मान्सूनचे ढग झाले गायब, दुष्काळी छाया होते गडद. जुलै अखेरपासून मान्सूनचा जोर वाढण्याची शक्यता. यावर्षी मान्सूनवर एल निनोचे संकट असल्यामुळे पावसाचा खंड पडत आहे. उन्हाचा पिकांना फटका, शेतकऱ्यांची तुषार उपाययोजना सुरू. पावसाअभावी अंकुरलेली पिके करपण्याच्या मार्गावर असून ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची व्यवस्था आहे त्यांनी पिके वाचवण्यासाठी सिंचन व्यवस्था सुरू केली आहे. पीक विम्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू. फार्मर आयडी अभावी अर्ज प्रक्रिया रखडली. पंतप्रधान पीक विमा योजना अर्ज भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै असून त्याद्वारे फार्मर आयडी काढणे महत्त्वाचे. साखरेच्या दरात वाढ, गुळही महागला. सोने चांदीच्या दरामध्ये चढ उतार कायम. 4,500 ते 4,700 रुपये प्रति क्विंटल साखरेला सध्या मिळत आहे दर. महिलांसाठी आईची माया, 15 लाखांची बिनव्याजी कर्ज मिळणार. ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना पर्यटन क्षेत्रामध्ये उद्योग उभारण्यासाठी मिळतोय संधी. इच्छुकांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे करावा अर्ज. उन्हाळी मिरचीला 3 महिने उलटूनही फूल अन कळ्या लागेना, शेतकरी संकटात. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार साधारणतः 55 ते 60 दिवसांनी मिरची तोडणीला येणे अपेक्षित असते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट. साखरेसह गुळाचे भाव सुसाट, पण ऊस उत्पादकांच्या पदरी निराशाच. गोड ऊसाची कटू कहाणी. 55 रुपये प्रति किलो दराने आठवडी बाजारामध्ये सध्या मिळत आहे गुळ. 5 महिन्यापासून लाभार्थी मानधनाच्या प्रतीक्षेत. सेलू तालुक्यातील निराधार योजनेचे 12,000 लाभार्थ्यांचे अनुदान रखडले. परभणी जिल्ह्यातील अपडेट. शेतकऱ्यांच्या पीक विम्याची प्रक्रिया ठप्प, तांत्रिक बाबीमुळे अडचण, अनेकांचे अर्ज खोळंबले. शेतकऱ्याद्वारे पीक विमा भरताना सर्व्हरचा अडथळा येत असल्याने शेतकरी झाले हैराण. पावसाने घेतली विश्रांती, कोवळ्या पिकांना फटका बसण्याची भीती. भडगावमध्ये 36,500 पैकी 24,731 हेक्टरवर पेरणी पूर्ण. आतापर्यंत 108.10 मिमी पाऊस पडला असून उन्हाचा तडाखा वाढला. खरीप पिके आली संकटात. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. गाळ व मुरुम आता पूर्णपणे रॉयल्टी मुक्त. शेती सुधारणा, विहीर, गोटा, शेतघरासाठी मोफत गौण खनिज वाहतूक. 15 दिवसांमध्ये परवानगी देणे बंधनकारक. पावसाअभावी खरीपांचा खोळंबा, सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत. कडक उन्हामुळे उगवलेली पिके कोमेजण्याची भीती. शेतकरी चिंताग्रस्त. पेरणी न झाल्याने अनेक शेतकऱ्यांना आहे पावसाची वाट. बनावट बियाणे विक्री प्रकरणी कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल. कंपन्यांकडून दिशाभूल करणारे दावे. निकृष्ट सोयाबीन बियाणाद्वारे राज्यातील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाली असून भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. लेकरू दारू ढोसतोय अन सून नांदत नाही. साहेब सरकीतील दारूधंदे बंद करा. आजीबाईंची विनवणी. दारूधंद्याच्या विरोधामध्ये महिलांचा आक्रोश मोर्चा. सोलापूर जिल्ह्यातील अपडेट. धरणे भरू लागली. नदीकाठावर पुन्हा ऊस लागवडीची लगबग सुरू. पंढरपूर तालुका. दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये शेतकऱ्यासह कारखानदारांना दिलासा. समाधानकारक पाऊस झाल्याने ऊस लागवडीला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात अवघ्या 5,595 शेतकऱ्यांनीच उतरविला पीक विमा. गतवर्षीच्या तुलनेमध्ये अत्यल्प प्रमाण. जळगाव जिल्ह्यातील अपडेट. यावर्षी पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये भाडेकरूंनाही मिळणार संधी. जिल्ह्यात पावसाची दांडी. खरीप पेरण्या खोळंबल्या. बळीराजाचे डोळे 20 जुलैकडे लागले. उडीद मूग धोक्यामध्ये. 6 लाख हेक्टरपैकी 2,41,624 हेक्टरवरच कसाबसा झाला पेरा. 59% क्षेत्रावर अजून आहे पेरण्या बाकी. लातूर जिल्ह्यातील अपडेट. सुरगाणा तालुक्यामध्ये भात पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू. पाण्याअभावी शेतातील रोपे सुकू लागली. नुकसान होण्याची शक्यता. दमदार पावसाची आहे शेतकऱ्यांना प्रतीक्षा. नाशिक जिल्ह्यातील अपडेट. पानंद योजना कागदावर. शेतकऱ्यांची चिखलामध्ये वाट. मुख्यमंत्री शेत पानंद रस्ते योजनेसाठी मोठ्या मोठ्या घोषणा करण्यात येत असल्या तरी प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांना रस्ते मिळत नाही. खतांचा साठा उपलब्ध तरीही प्रतीक्षा कायम. खरीप पेरणीला झालेला विलंब आणि पाऊस कमी अधिक पडल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. तसेच रासायनिक खतांच्या किमतीही वाढल्या. E20मुळे मायलेजमध्ये घट. सरकारची कबुली. परकीय चलन बचत, कमी प्रदूषण आणि ऊर्जा सुरक्षिततेसाठी E20 पेट्रोलचा वापर महत्त्वाचा आहे. शासनाची माहिती.
पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा, पण 14 महसूल मंडळे राहणार वंचित. तांत्रिक उत्पादन पद्धतीतील दोषामुळे 14 महसूल मंडळावर होत आहे अन्याय. धाराशिव जिल्ह्यातील अपडेट. पीक विमा शून्य केल्याने 62 लाख महिलांची पडताळणी रखडली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पडताळणी न झाल्याने राज्यातील सुमारे 62 लाख महिला ई-केवायसीना अपात्र ठरले आहे. महाराष्ट्रामध्ये बंदी असूनही गुटखा मिळतोय कसा? एफडी आयुक्त तुकाराम मुंढे यांचा मोठा खुलासा. दूध भेसळखोरांना जन्मठेपेचा इशारा. मागणी थांबली तर पुरवठाही आपोआप थांबेल. संसदेत निकृष्ट दर्जाचे 2.93 कोटींचे खाद्यतेल केले जप्त. एफडीआय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची कारवाई. 2 कंपन्यांचे परवाने केले निलंबित. खाद्यतेल नमुने प्रयोगशाळेमध्ये पाठविले. बोगस पीक विमा घेतल्यास कृषी योजनांच्या लाभापासून 5 वर्षे बंदी. खरीप पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा. जिल्ह्यासाठी खरीप हंगाम सन 2026 प्रति हेक्टर विमा संरक्षण व शेतकरी विमा हप्ता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील वाढलेले सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. देशाचे दूध उत्पादन 30 कोटी, विक्री मात्र 70 कोटी लिटर. 40 कोटी लिटर दूध भेसळीचे किंवा बनावट आहे. दूध भेसळीने गाठले पद्मावती. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ. अनेक जिल्ह्यामध्ये हंगामाच्या शेवटी कापसाचे दर वाढले आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे आजचे कापसाचे वाढलेले दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील 26 जिल्ह्यामध्ये पावसाची मोठी तूट. 36 पैकी 16 जिल्ह्यामध्ये कमी पाऊस. जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पावसाची शक्यता. राज्यामध्ये 20 जुलैपर्यंत पाऊस नाही. राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा द्या. मोफत वाळू उपलब्ध करून द्या. प्रस्ताव सादर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना. घरकुल बांधकामासाठी लाभार्थ्यांना वाळू मिळणे अवघड झाले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. 8,600 शिक्षकांची पगार कपात होणार. शाळा बंद आंदोलनामध्ये सहभागी झाल्याने शिक्षण विभागाची कारवाई. 9 जुलै रोजी राज्यामध्ये झालेल्या आंदोलनाचा सहभाग घेतलेल्या शिक्षकांना फटका. कर्जमाफीबद्दल शरद पवारांनी फडणवीसांचे मानले आभार. रोहित पवारांचेही केले कौतुक. मर्यादा वाढविल्याचा लाभ. लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणार थेट रक्कम जमा. कृषी उत्पादनाच्या बळावर बुलढाण्याची निर्यातीमध्ये मोठी झेप. 1051 कोटींचा टप्पा पार. अमरावती विभागामध्ये सलग अव्वल. शेतमालाला मिळाले जागतिक बाजारपेठ. जुलै संपण्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार. सरकारकडून तारीख पे तारीख. कृषी मंत्र्यांनी सांगितला कर्जमाफीचा नवा मुहूर्त. आधी 2 लाखावरील कर्ज भरा, मगच मिळेल कर्जमुक्ती. याच 2026 वर्षी सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मिळणार लाभ. कृषी मंत्र्यांची माहिती. चियाच्या दरात पुन्हा घसरण. आवक मात्र दुपटीने वाढली. 15 दिवसात प्रति क्विंटल 1125 रुपयांनी दर घसरले. विक्रीसाठी शेतकऱ्यांची होत आहे गर्दी. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल चियाला 18,001 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. शेतकऱ्यांना मिळणार आता मोफत गाळ व या व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे आभार. अशाच प्रकारच्या झटपट बातम्या दररोज पाहण्यासाठी आपल्या या YouTube चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. धन्यवाद.